हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 55. श्वास घ्यायला अडथळा होऊ लागला तसं तो भानावर आला. आय सेड आन्सर मी सीड. सम्राट क्रूर हसतच म्हणाला. सीड त्याची स्वतःच्या गळ्याभोवतालची पकड सोडवू लागला. स्टॉप कर सम्राट, अजून गुन्हेगार नको होऊस. कसेबसे कंठातून शब्द काढतच सीड सम्राटला म्हणाला, पण सम्राट काही थांबणारातला नव्हता. आता पुढे. जमेल तेवढी शक्ती एकवटून सम्राटला सीडने दूर लोटले. सम्राट पाठी जाऊन कपाटावर आदळणार, पण त्यातल्या त्यात त्याने स्वतःला सावरलं. सीड दोन्ही हात स्वतःच्या गळ्याभोवती धरून जोरजोरात श्वास घेत तसाच सोफ्यावर बसून होता. खुन्नस देतच तो सम्राटकडे बघत होता. सगळं इथेच थांबव. सम्राटला राग दाखवतच सीड म्हणाला, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही ना झालं. माझा प्रश्न काहीतरी वेगळाच होता. मे बी तुला नीट कळलं नसेल. म्हणत सम्राट पुन्हा सीडच्या दिशेने जाऊ लागला. आध्याचं तुझ्यावर प्रेम नाही आणि ती कधी करणार सुद्धा नाही, ही गोष्ट तुझ्या डोक्यात का नाही शिरत आहे? तू एवढा चांगुलपणा दाखवून वेळप्रसंगी तिला मदत करून तिच्या मागे पुढे करून सुद्धा तू तिच्या मनात जागा निर्माण नाही करू शकला. तरी तुला माझ्याकडून उत्तराची अपेक्षा? तिच्यासाठी माझं अस्तित्वच मिटवण्याचा प्रयत्न तू केलेलास, पण तरीही तू तिला मिळवू नाही शकला. मग माझ्याकडून तिला मागण्याचा प्रश्नच नाही ना येत. हिऱ्याची खरी किंमत मला आत्ता कळली आहे आणि एवढा किमती हिरा मी तुला नाही देणार, कारण तू त्या लायक अजिबात नाहीस, सीड म्हणाला. सम्राट मिश्किलपणे हसू लागला. ग्रेट म्हणत टाळ्या वाजवू लागला. त्याचं ते विक्षिप्त हसणं थांबण्याचं काही नाव घेत नव्हतं. स्वतःचं पोट धरून तो हसू लागला. सीडचं लक्ष विचलित करण्यासाठीचा हा सगळा डाव त्याचा सुरू होता. गिव्ह मी सम वॉटर यार, म्हणत पाणी पिण्याच्या बहाण्याने तो किचनमध्ये शिरला. पाण्याचा ग्लास तोंडाला लावतच तो पुन्हा किचनमधून बाहेर आला. हसून हसून डोळ्यातून अक्षरशः पाणी येऊ लागलं होतं, पण त्याचं हसणं थांबत नव्हतं. पाण्याचा ग्लास रिकामी करून त्याने सीडसमोर ठेवला. सम्राट स्टॉप लाफिंग, सीड ओरडला. कंट्रोलच नाही ना होते यार. कसला भारी डायलॉग मारला तू. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली, आणि ती म्हणजे अशी की तू तुझ्या बापावर गेलायस. फक्त आश्वासन द्यायचं समोरच्याला. आता तू आध्याचं कारण पुढे करतोयस, आणि तेव्हा पण तू तेच कारण पुढे केलं असतंस. मला ना तुझ्या पूर्ण परिवाराची चीड येते. तुझी थोडी कमी यायची, थोडी दया पण यायची तुझी, थोडीशी काळजी पण वाटायची मला तुझी, पण एकदम थोडी. म्हणून आबा तुला मारून टाकायचं बोलत होते, पण मी त्यांना तसं करू दिलं नाही. भाईला त्या ठिकाणी मीच बोलवलेलं, ज्या ठिकाणी माझी माणसं तुला घेऊन चाललेली. भाई तिथे आला म्हणून तू नाही वाचला, मी त्याला तिथे पाठवलं म्हणून तू वाचला. नाही बोलायला गेलं तरी थोडीशी अटॅचमेंट होती तुझ्याशी, पण आता असं वाटतंय ना, मी खरंच मूर्खपणा केला. तुला वाचवायलाच नको होतं. जर तू तेव्हाच वाचला नसता ना, तर आता आध्याचा नवरा म्हणून ताठमानेने मी जगलो असतो. तिला असं लपवत फिरण्याची गरज नसती पडली मला. खरंच मूर्खपणा केला मी, म्हणत सम्राट स्वतःच्या गालावरून मारून घेऊ लागला. त्याचं क्षणाक्षणाला बदलत चाललेलं वागणं बघून सीडला त्याच्यासमोर उभं राहायला भीती वाटू लागली होती. तो त्याच्यापासून एक एक पाऊल लांब करत होता, तसंच सम्राट एक एक पाऊल पुढे टाकत त्याच्याजवळ येत होता. सम्राट, तू आहेस तिथेच थांब. उगाच मला तुझ्यावर हात उचलायला नको लावूस प्लीज, सीड समज देतच म्हणाला. अच्छा, हात लावून दाखव बघू, सम्राट क्रूर हसू ओठांवर आणतच म्हणाला. मागे पॅन्टीच्या खिशात खुपसून ठेवलेला धारदार चाकू त्याने बाहेर काढला, जो मगाशी पाणी पिण्याच्या बहाण्याने किचनमधून उचलला होता. सम्राट, शुद्धीवर ये जरा. किती वेडापणा करतोयस, हे कळतंय का तुला? सीडने सम्राटला विचारलं. जे काही करतोय ते शुद्धीत करतोय मी, म्हणत सम्राटने सीडवर चाकूने वार केला. पण सीडने 2 पावलं मागे होत तो चुकवला सुद्धा. अजून पण वेळ नाही गेली आहे सम्राट, प्लीज. आणखीन वेडेपणा नको करूस तू. आम्ही सगळ्यांना समजवू, तुला कोणी काहीही नाही करणार. जे काही वागलास त्यासाठी सगळ्यांना सॉरी बोल. सम्राटपासून स्वतःला वाचवतच सीड म्हणाला. पण कदाचित त्याचं बोलणं सम्राटच्या कानांना अजिबात ऐकूच जात नव्हतं. आपलं हे रूप बघून आध्या आपली तर होणारच नाही, पण तिला ह्याची पण होऊ द्यायची नाही, अशी विचित्र भावना सम्राटच्या मनात उफाळून आली होती.
रातचं खेळणं खाली पडलं होतं, ज्यात पाय अडकून सीडचा तोल जाऊन तो खाली पडला. उठून उभं राहणार तोच सम्राटने चाकू त्याच्या नजरेसमोर धरत त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करू लागला. आम्ही मरणाला घाबरत नाही, तू गुन्हेगार बनू नये म्हणून घाबरतोय आम्ही. प्लीज स्टॉप इट डॅम इट. सीड ओरडला. डोळ्यांसमोर मरण बघूनसुद्धा पुन्हा डायलॉग मारतोयस? सम्राट मिश्किलपणे हसतच म्हणाला. तो पुढे काही बोलणार त्याआधीच सीडने त्याचा हात पकडला. त्याच्या हातातून चाकू हिसकावून घेण्याचा प्रयत्न तो करू लागला, पण सम्राट त्याला काही ऐकत नव्हता. भाई! सीडने मोठ्याने संग्रामला आवाज दिला, पण तो आवाज संग्रामपर्यंत पोहोचलाच नव्हता. संग्रामला तो पुन्हा आवाज द्यायला जाणार त्याआधीच सीडच्या ओठांवर सम्राटने दाब दिला. दाब अशा पद्धतीने दिला की त्याचं नाकसुद्धा ओठांसहित सम्राटच्या पंजाखाली दडून बसलं. श्वास घेणं अवघड होऊ लागलं. हळूहळू श्वासासोबत शक्ती देखील त्याची कमी पडत चालली होती. सीडने हार मानत सम्राटचा चाकू पकडलेला हात सोडला. त्याने तोंडावर धरलेला हात सीड बाजूला काढण्याचा प्रयत्न करू लागला. आय एम सॉरी ड्यूड म्हणत सम्राटने चाकू हवेत पकडला. पापण्यांची हालचाल न करता सीड त्याच्या चेहऱ्यावरील ते क्रूर भाव टिपत होता. चाकू छातीत घुसणार तोच. सम्राट! आध्या मोठ्याने ओरडली. तसं सम्राटच्या हातून चाकू गळून खाली पडला. सोड त्यांना म्हणत सम्राटने सीडच्या ओठांवर ठेवलेला पंजा तिने बाजूला केला आणि त्याने तिला तो करूही दिला. सम्राटला जमेल त्या ताकदीनिशीर तिने सीडपासून दूर केले. सीडला आधार देत तिने त्याला उठून बसवलं. तुम्ही ठीक आहात ना? आध्याने त्याला काळजीतच विचारलं. हा वेडा झालाय. काय वागतोय ह्याला ह्याचं कळतच नाही. आम्ही किती समजावतोय ह्याला पण समजतच नाही आहे हा. सीड मोठमोठ्याने श्वास घेतच म्हणाला. त्याला जर आपलं प्रेम समजून घेता आलं असतं तर त्याने इतकी वर्ष आपल्याला लांब ठेवलंच नसतं ना. तो नाही समजणार. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. आध्या उत्तरली. तू तरी कुठे समजून घेतलं मला? ह्या सीडपेक्षा पण जास्त प्रेम केलं असेल मी तुझ्यावर. जेवढी काळजी ह्याने तुझी घेतली नाही त्यापेक्षा कितीतरी लाखो पटीने मी तुझी घेत आलो आहे. आणि मला माहिती आहे की तू सुद्धा माझ्यावर प्रेम करू लागली होतीस. जर हा मध्ये नसताना आला तर तू पूर्णपणे माझी झाली असतीस. सम्राट म्हणाला. तू प्रत्येक गोष्ट स्वतः ठरवून मोकळा होणार का? सुरुवातच तू बळजबरीने केलीस. त्या जंगलात बलात्कार केला नाहीस, पण वेदना मात्र त्याच दिल्यास. सिद्धराजला माझ्यापासून लांब करून तू मला अर्धजिवंत ठेवलं होतंस. तू अर्धजीवित असणाऱ्या ह्या माझ्या देहाकडून प्रेमाची आस लावून बसला होतास, जो देह फक्त सिद्धराज आणि माझ्यातील प्रेमाने फुललेल्या फुलाला जपण्यासाठी आणि त्याला मोठं करण्यासाठी फक्त संघर्ष करत राहिलाय. मी सिद्धराज सोडून इतर कोणावरही प्रेम करू शकत नाही. तू मला कलंकित केलंस आणि सिद्धराजने मला आहे त्या स्थितीत एक्सेप्ट केलं. एखाद्या बलात्कारित तरुणीला ह्या समाजात कोणीच एक्सेप्ट करत नाही, पण सिद्धराजने मला एक्सेप्ट केलं. मला नवीन आयुष्य दिलं. त्यांना मी विसरूच शकत नाही. आध्या म्हणाली. तुझ्यावर बलात्कार झाला नाही हे त्याला पण माहिती होतं आणि म्हणून त्याने तुला एक्सेप्ट केलं. सम्राट उत्तरला. मला नव्हतं माहिती. उगाच गैरसमज करून देऊ नकोस. मला नंतर कळलेलं. सीड स्पष्टीकरण देतच म्हणाला. डोंट लाय सीड. जर तुला नव्हतं कळलं मग तू अण्णांना जाब विचारायला कसा काय आलेलास? सम्राटने विचारलं. आम्हाला ज्या क्षणी कळलं त्या क्षणाच्या आधीपासून मी तिच्यावर प्रेम करतोय. सीड उत्तरला. सम्राट बस कर. मला हा विषयच नको आहे. मी सिद्धराजच्या प्रत्येक बोलण्यावर आतापर्यंत विश्वास ठेवला आहे आणि ह्यापुढेही मी तेच करेन. ते कधीपासून माझ्यावर प्रेम करतात ही गोष्ट मला न कळण्या इतपत मी वेडी नाही ना. सिद्धराजसोबत घालवलेले प्रत्येक क्षण हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. नाही विसरू शकत मी. माझ्या आयुष्यात मी त्यांना जी जागा दिली ती मी कोणालाच देऊ नाही शकत. हे मी तुला खूप आधीच सांगितलं आणि आता पुन्हा एकदा सिद्धराजच्या पुढ्यात सांगते. तू फक्त आजचा डॅडी झालेलास, तेही जबरदस्तीने, पण माझा नवरा नाही बनू शकत. आणि तुला काय वाटतं, माझ्या मुलाला सिद्धराजसारखं प्रेम दिलंस, माझी काळजी घेतली, हे बोलल्यावर सगळं संपलं का? तुझ्या ह्या वक्तव्यावर मी तुझ्या चुकांवर पांघरून घालेल असं वाटतंय का तुला? आणि जर असं वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. तो सगळ्यात आधी दूर कर, म्हणजे सिद्धराजवर हात उचलण्याचं धाडस तू पुन्हा नाही करणार. स्पष्टपणे सांगायचं झालं तर मला तुझ्याबद्दल आपुलकी वाटत होती, कारण तू ज्या पद्धतीने माझी आणि राजची काळजी घेत होतास तशी माझी काळजी घेणारं सिद्धराजनंतर जर कोणी माझ्या आयुष्यात असेल तर तूच होतास. राज आणि तुम्ही दोघं सोडलात तर माझं आपलं असं ह्या जगात कोणी उरलंच नव्हतं. मी ना आयुष्यभर एकच गोष्ट करत आली, ती म्हणजे आहे ते नातं जपणं. वेड्यासारखी धडपड करते मी नाती जपण्यासाठी. माझी मजबुरी म्हणून मी तुझी मदत घेतली, पण एक गोष्ट विसरू नकोस,
तुझी मदत घेण्यासाठी मला हतबल केलंस तू असा आहेस ना की तू कॉलेजमध्ये असल्यापासून मला नाही आवडायचंस. स्वतःजवळ असलेल्या ताकदीचा आणि हुशारीचा नेहमीच गैरवापर करत आलायस तू. सिद्धराजसोबत लग्न करून जेव्हा मी पेशवेजीतमध्ये आली तेव्हा तू मला बदललेला वाटलास, पण नाही. माझा गैरसमज होता तो. खूप रिस्पेक्ट निर्माण झालेली तुझ्याबद्दल, पण तुझं खरं रूप बघून सगळीच मातीमोल झाली. अजून मला माझ्या सिद्धराजपासून लांब नको करूस प्लीज. आद्या सम्राटसमोर दोन्ही हात जोडतच म्हणाली. तिच्या डोळ्यातून येणारं पाणी बघून सम्राटला पुढे काही बोलायला सुचत नव्हतं. खाली पडलेला चाकू त्याने पुन्हा हातात घेतला आणि सिद्धराजवर त्याने नजर टाकली. इतकं प्रेम सिडवर ही कसं काय करू शकते? हा द्वेष त्याच्या मनात अजूनही होताच, पण आद्यासमोर त्याने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवलं. सम्राट, अण्णांचा धारदार आवाज देखील खोलीत घुमला. तिघांनीही माना दरवाजाच्या दिशेने घुमावल्या. सम्राटचं कारस्थान ऐकून अण्णांचा राग मात्र शिगेला पोहोचला होता. ते रागातच त्याच्याजवळ जाणार तोच संग्रामने त्यांना अडवलं. कंट्रोल अण्णा, कंट्रोल. ह्या वेळेला पण तुम्ही मुख्यमंत्री पद पेशवेजीतमध्ये यावं असं तुम्हाला वाटत असेल तर स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं सगळ्यात जास्त जरुरी आहे. ह्या सम्राटसारख्या विषारी नागाला आपणच संपवायचं आहे, पण तुम्ही स्वतःचे हात खराब नका करू. टिंग टिंग टिडिंग. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अण्णासाहेब पेशवे यांनी स्वतःच्याच पुतण्याचा निर्दयीपणे केला खून, अशी ब्रेकिंग न्यूज लगेचच टीव्हीवर झळकेल. ह्यात आपणच नुकसानात, कारण हा विषारी नाग नरकात, तुम्ही तुरुंगात, मुख्यमंत्रीपद दुसऱ्याच्या हातात, आपलं पेशवेजीत अंधारात. आपण आपलं का नुकसान एवढं करून घ्यायचं? का का आणि का? संग्राम अगदी फिल्मी स्टाईलमध्ये बोलू लागला. मग तुम्ही काय म्हणतायत? सोडून द्यायचं ह्याला? अण्णांनी विचारलं. असं कसं सोडून द्यायचं ह्याला? म्हणत संग्रामने सगळ्यांना कोड्यातच टाकलं. काय ते नीट बोला, अण्णांनी विचारलं. ह्या विषारी नागातलं विषच मी काढून टाकतो. आयुष्यभर नाही ना पश्चाताप करत बसला तर नावच बदलून टाकू आम्ही स्वतःचं, म्हणत संग्रामने स्लायडर मागे ओढत सम्राटवर निशाणा धरला. भाई नाही, प्लीज त्याला काही करू नकोस, म्हणत सिड सम्राटसमोर उभा राहिला. सिडचं वागणं बघून सम्राटच्या हातातून चाकूच गळून पडला. काही मिनिटांपूर्वी ज्या सिडचा आपण जीव घ्यायला जात होतो, ज्याच्यासोबत आतापर्यंत आपण एवढं वाईट वागलो, तोच आपल्याला वाचवतोय ही गोष्ट सम्राटला खजील करून गेली. सिडबद्दलचा द्वेष क्षणार्धातच हातातून गळून पडलेल्या चाकूप्रमाणेच गळून पडला. अण्णा, तुमच्या ह्या कार्टूनला बाजूला करा आधी, संग्राम म्हणाला. तुम्ही सगळे दुश्मनी वाढवत का बसलेत? भाई तू तरी समजून घे त्याला. लहानपणीचे माझे ते 2 भाऊ कुठे गेले, जे एकाच ताटात जेवायचे, एकाच चादरीत झोपायचे आणि नेहमी एकत्रच असायचे? राजकारण एवढं प्रिय वाटतंय तुम्हा दोघांना, जे एकमेकांचा जीव घ्यायला निघालेत तुम्ही? त्याने केलं मग तू पण करणार, मग पुन्हा तो त्याचा बदला घेणार. ह्याला कुठेतरी एंड आहे की नाही? तुमच्या भांडणाचा मला त्रास होत गेला यार. तुमच्या भांडणाने माझी बायको माझ्यापासून लांब झाली, माझा मुलगा माझ्यापासून लांब झाला. माझ्या बायकोला जो त्रास झाला तो वेगळाच. तुमचा हा राजकारणी खेळ आमच्या जीवावर बेतला होता, ते सुद्धा आम्ही कशातच इन्व्हॉल्व नाहीत. तरीही वाईट तू पण नाही आणि हा सम्राट पण नाही. वाईट राजकारण आहे जे तुम्ही दोघं थांबवत नाही आहात. जर तो वाईट असता ना तर छकुलीला संपवलं असतं, पण त्याने तुझा राग तिच्यावर नाही काढलाय, म्हणजे थोडीशी माणुसकी शिल्लक आहे त्याच्यात. आणि तू, म्हणत सिडने सम्राटकडे पाहिले, त्याला जीव घ्यायचा असता ना तुझा, त्याने कधीच घेतला असता. अजून जिवंत तुला ह्याने सोडलंय हे माहिती असून सुद्धा की तू त्याच्या मुलीला त्याच्यापासून लांब केलंस, त्याची आणि त्याच्या बायकोची ताटातूट केलीस, तरी त्याने तुला जिवंत सोडलंय, म्हणजे त्याच्या मनात अजूनही तुझ्याबद्दल थोडी तरी आपलेपणाची भावना शिल्लक आहे. बस करा ना हे राजकारण. मला सुरुवातीपासूनच ह्या राजकारणाचा त्रास होतोय, अजून नका त्रास देऊ मला, सिड सगळ्यांसमोर हात जोडतच म्हणाला. तुझी डायलॉगबाजी झाली तर तू बाजूला हो, संग्राम म्हणाला. मी नाही होणार बाजूला. तुला गोळी चालवायचीच ना तर आमच्यावर चालव आधी. आज एकतर हे राजकारण तरी संपेल, नाही तर आम्ही तरी. दोघांपैकी एक गोष्ट आज मी मिटवूनच राहणार, सिड म्हणाला. ह्याला बाजूला करा. अण्णांनी स्वतःच्या माणसांवर हुकूम सोडला. तशी अण्णांची माणसं सिडच्या दिशेने सरसावली. ती माणसं सिडजवळ येण्याआधीच सम्राटने सिडला स्वतः समोरून बाजूला लोटलं. चालव गोळी आणि तू पण शांत हो आणि मला पण शांत कर, सम्राट म्हणाला. संग्रामचं बोट ट्रिगरवरच होतं, पण ट्रिगर ओढलं जात नव्हतं त्याच्याने. डोळे घट्ट मिटून घेतले त्याने आणि ठॉ, बंदुकीच्या गोळीचा आवाज पुन्हा त्या खोलीत घुमला. पण गोळी सम्राटला न लागता सिडला लागली होती.
सम्राटवर येणारी गोळी सीडने स्वतःच्या पाठीवर झेलली होती. सीड! पाणावलेल्या डोळ्यांनी सम्राटने त्याला आवाज दिला. सीडची मानगुटी सम्राटच्या खांद्यावर येऊन पडली. आम्ही आमच्या दोन्ही भावांवर प्रेम करतो. दोघे आमच्यासोबत कसेही वागले तरीही आम्हाला तुम्हा दोघांसारखं वाईट वागायला नाही जमत. तुझ्यासाठी जीव द्यायला पण तयार झालो. मग आज्ञा नसती का दिली तुला? अजून काय पुरावा देऊ? बोल. एकदा बोलला असं तर. पुढे काही बोलेपर्यंत सीड खाली कोसळलं. सिद्धराज! आद्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. पळतच ती त्याच्या जवळ आली. संग्राम मात्र गोंधळलेल्या नजरेने हातातील बंदुकीकडे बघत होता. मी ट्रिगर ओढलंच नाही. गोळी कोणी चालवली? संग्राम ओरडला. तसे सगळे एकमेकांकडे बघू लागले. क्रमशः काय झालं असेल नक्की मित्रांनो? गोळी कोणी चालवली असेल? कमेंट करून नक्की सांगा. पुढे काय होईल? सीड वाचेल? राजकारण इथेच मिटेल का पुढे जाऊन अजून काही होईल? धन्यवाद.